मोडणीम जिल्हा परिषद गटाचे या ठिकाणी प्रतिनिधी सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे उपस्थित सभेला या ठिकाणी संबोधित करतील। प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे देवतुल्य नेतृत्व विजयदादा, खासदार साहेब, अभिजित आबा, सर्वच पक्षाचे पदाधिकारी, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, मी एक मिनिटात संपवणार आहे। मी ह्याच्यासाठी 1 मिनिटभर बोलतो म्हणलं की बाबांनी बरंचसं चिमटे घेतलं, त्याच्यावर मी काय बोलत नाही, पण मी एक सांगतो की समोरची व्यक्ती आणि आता उभा राहिलेली लोक ह्याच्यात जर थोडीशी तुलना करायची असली, मग ती आपल्या लोकांचं समाधान करणं असेल, नेतृत्व सांभाळणं असेल, तर माझ्या हिशोबानं जास्त सांगण्यापेक्षा म्हणजे सगळी मनाची देवासारखा असणारा कोण तर जामगावचा पाटील। काय दिलं नाही दिलं, कवाबे उपाध्यक्ष ठेवलं, सहाय्य केल्या नाही केल्या, तरी सुद्धा पाटील तिथनं हलत नाही। पण आज तिथनं पाटील सुद्धा हल्लं म्हणजे असल्या गरीब पाटलाला सांभाळायची कुवत त्यांच्यापाशी नाही। काल एक उबाळ्याचा फोटो बघितला, ते बरस काय झालं, ते अर्ज बाद होताना आणि उबाळ्याचा फोटो बघितला, त्याच्या मागे वामन भाऊचा फोटो बघितला, म्हणजे वामन भाऊ बी म्हणजे हिता आलं नसलं तरी वामन भाऊ बी हल्ल्याला जायचं। आता त्यांची भिस्त म्हणजे अशी जे होती असणं, म्हणजे शिवसेना एकत्रित येऊन द्यायची नाही, आमच्या पल्लविताईला काढूनच घेऊन द्यायचा नाही, त्यांच्या मागे 4-4 मोटरसायकली, फळ्यातल्या 4, वरवड्याच्या 4 जे अशा फिरवायच्या, ही सगळं त्यांना जमत नाही। मग त्यांना नेमकं जमणार आहे काय? आता जी बाबांनी सांगितलं किंवा खासदार साहेबांनी सांगितलं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही सर्वसामान्य गरीब जनतेची अडचणी दूर करण्याचं मंदिर आहे। जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत, अर्थ असेल, बांधकाम असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पशुसंवर्धन असेल, ज्या ज्या जीवनाशी निगडीत गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं हे मंदिर आहे। सभापती पद मी असं वाईट म्हणणार नाही, पण ज्या वेळेला सभापती विनायकराव पाटील होते, ज्या वेळेला बबनदादा होते, त्यावेळेला गुरुवारी दिवसभर सभापती बीडीओ ऑफिस मध्ये बसून असायला आणि अलीकडल्या काळामध्ये सभापती 2:30 वाजता 2 वाजता उठायचं, रात्रीच्या वेळेस झोपायचं किंवा नाही झोपायचं, पण 2-2:30 वाजता उठायचं। मग आता ही जी निवडणूक आहे ती आपल्याला सभापती गुरुवारी असेल किंवा आठवड्यातनं 2-3 दिवस असेल, सगळ्या तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी एक चांगला सभापती अभिजितबाबा असतील, खासदार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली तिथं बसवायचं आहे आणि सगळी तुमची कामं करायची ती। त्यासाठी आपसापसातील मतभेद असतील, कुठल्याही सगळ्या गोष्टी असतील, 2 पावलं सगळ्यांनी मागं धरून आपण सगळ्यांनी आपल्या जी सर्व पक्षीय उमेदवार दिलेले आहेत, आबांनी, खासदार साहेबांनी, कोकाटे बाबांनी, ते सगळे उमेदवार प्रचंड मताने निवडून आणावेत अशी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो। धन्यवाद आबा।